हरिनाम का प्रभाव क्या है कि हरिनाम जो करते हैं तो उसका आनंद भी शांति भी। शास्त्र में ऐसे लिखा है हरिन्नामैव केवलम, हरिन्नाम हरिन्नाम हरिन्नामैव केवलम, कलौ नास्तिब्य 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 गतिरन्यथा। कलिशंत उपनिषद, पद्म पुराण, ब्रह्म वैवर्त पुराण, वराह पुराण, नृसिंह पुराण, ये पुराण के अंदर भी ऐसे लिखा है। पुराण आपको समझता था कि हमारा हम बंगाल का है तो इसलिए हमारा हिंदी भी अच्छा नहीं है, लेकिन तब भी हम कोशिश कर रहे हैं। सगळ्यांना हिंदीमध्ये कळतं हां की मराठी ट्रान्सलेट करायला लागेल। हिंदी समझ जाते कि मत? अच्छा, मराठी में ट्रांसलेट करूँ क्या मैं? जो इम्पोर्टेंट है वो ट्रांसलेट कर दो। अच्छा ठीक है, बाद में आप एक साथ। हाँ अभी बाकी तो बच्चों सबको हिंदी तो सबको बात है। अच्छा ठीक है। ठीक है, थोड़ा मैं बीच में कर दूंगा मराठी, आप तो पकड़ लो। मैं पुराण मराठी का अंदर भगवान ने बताया नहीं बता। इस कलिजुग का अंदर, इस कलिजुग का अंदर कलो, इस कलिजुग का जो प्रभाव है, कली का क्या प्रभाव है? कली मीन्स कलह। कली का काम क्या होता है? लड़ाई लगना, ना झूठा झूठा चलन। और ये तो अभी तो गांव का अंदर भी, गांव का अंदर भी अभी ये सब गंदा गंदा चीज चल रहा है, जैसे मछली अंडे पीता खाता है, दारू पीता है, ये बहुत गंदा खबर है। कलियुगाचा प्रभाव आहे की सध्या खूपच वाईट सगळ्या गोष्टी, मांस, मदिरा, दारू, अंडा सगळे लोक खातात असं सांगतात। तो इसका प्रभाव क्या होता है? राजो और तमो, राजोगुण और तमोगुण आ जाते। त्याच्यामुळे रजोगुण आणि तमोगुण माणसामध्ये येतो। तो राजोगुण का प्रभाव क्या है? वो तो खूब क्रोधी हो जाता है, लड़ाई लग जाता है। रजोगुण से लड़ाई, क्रोध, काम ऐसे होते। रजोगुण आणि तमोगुणामुळे माणूस रागीट होतो, झगडाळू होतो। तो जो आदमी रजोगुण प्रभाव ज्यादा है उसका शांति कभी नहीं मिलेगी। ज्या माणसामध्ये रजोगुण जास्त वाढतो त्याला तो अशांत राहतो, त्याला कधी शांती मिळत नाही, आतमध्ये एकदम अशांत आहे, अशांत है। तो शांति लेने के लिए, शांति पाने के लिए हमारा क्या करना है? सत्वगुण होना चाहिए, सत्वगुण होना चाहिए। जर आपल्याला खरंच शांती पाहिजेत असेल तर आपल्याला सत्वगुणामध्ये यावं लागेल। तो सत्वगुण का क्या प्रभाव है? जो सत्वगुण वाले हैं जो सत्वगुण का प्रभाव क्या होता है? वो शांत है और वो भगवान के साथ संबंध रखना चाहता था और सबका साथ वो अच्छे व्यवहार करता है। सत्वगुणाचा प्रभाव असा असतो की तो व्यक्ती खूप शांत होतो आणि तो भगवंतांशी संबंध जोडतो, चांगल्या पूजा पाठ करता, और उसका यह मालूम है कि अंतिम हमारा लक्ष्य है भगवान के पास जाना। सत्वगुणामध्ये असलेल्या माणसाला कळून चुकतं की शेवट आपल्याला भगवंतासोबत जवळ जायचं आहे। शास्त्र में ऐसे लिखा है भगवत गीता में, उद्दंगस्यति सत्वशा, मद्दतिष्ठति रजसा, जगन्ना विट्टि संपन्न अधगस्यन्ति तमसा। जो सत्वगुण वाले हैं वो ऊपर लोग जाते हैं, और जो रजोगुण वाले हैं वो मध्य, और जो जगन्न विट्टि तमोगुण वाले हैं वो जगन्न पाताल लोग चले जाते। ज्याने सत्वगुणाचा विकास केलेला आहे तो वरती लोकांमध्ये जाणार, त्याचं चांगलं त्याचं फळ मिळणार, आणि जो ज्याने रजोगुण वगैरे तो मध्येच राहणार, आणि जो तमोगुण ज्याचा वाढलेला असेल तो एकदम अजून त्याचं अधोगती होणार। तो सत्वगुण से प्रभाव से क्या होता है? वो आदमी दोबारा मनुष्य जन्म ले सकते हैं।
सत्वगुणामुळे परत माणसाचा जन्म मिळण्याची आपल्याला संधी मिळते, सत्वगुण वाढवला तर. लेकिन रजोगुण का वाले आदमी वो अभी जो रजोगुण है वो मरने का बाद वो एनिमल सोसाइटी का अंदर आ जाए, जैसे कुत्ता, जैसे काव, टाइगर, जैकल, जानवर के रूप में आता है। हाँ जानवर। रजोगुण ज्याचा वाढतो त्याला पुढच्या जन्मात पशु योनी मिळते, जसं कुत्रा, गाढव, डुक्कर बनू शकतो. और तमोगुण का आदमी क्या होता है, पाताल लोक के जाके वो जो सर्प लोग, स्नेक और पाताल लोक के जाके कीड़ा ऐसे कुछ। तमोगुणी माणूस पाताल लोकांमध्ये जाऊन साप, किडे, मकोडा, कृमी, कीटक बनतो. लेकिन शास्त्र में ऐसे लिखा है हमारा सत्वगुण से जोड़ना और भगवत का भक्ति करके इस संसार से हमारा भगवान को पद चला गया. शास्त्रामध्ये असं लिहिलेलं आहे की आपण सत्वगुणाचा विकास करून भगवंतांशी संबंध स्थापित करायचा आणि भगवत धामात निघून जायचं. क्यों नहीं, इस संसार का अंदर हम लोग लॉन्ग टाइम नहीं रुकते, हमारा जन्म और मृत्यु होता है, जन्म होने से मृत्यु आ जाएगी, लेकिन हम लोग कुछ ले आया नहीं और जाने का टाइम भी कुछ ले भी जाएगा नहीं. लेकिन तब भी हमारा ये घर का अंदर और ये मकान का अंदर और ये संसार का अंदर आसक्ति है. या संसारामध्ये आपण परमनंट नाही आहोत, आपण काही घेऊन आलो नाही आणि घेऊन पण जाणार नाही, आणि तरी पण आपण संसारामध्ये आसक्त आहोत. आपल्याला एक दिवस सोडून जावंच लागेल. तो इस संसार का अंदर आसक्ति हो जाए तो क्या होता है, संसार का अंदर जैसे शास्त्र में ऐसे लिखा है कि मकान का अंदर आसक्ति है तो दूसरा जन्म चूहा बन के इधर उधर घूमेगा. जर आपल्याला संसाराची आसक्ती आहे, आपल्या समजा या घराबद्दल जर आपली आसक्ती असेल तर आपण जेव्हा मरून जाऊ तेव्हा त्याच्यानंतर परत आपल्याला ह्याच घरामध्ये उंदीर बनून यावं लागेल किंवा पाल तरी बनून यावं लागेल. तो एक हमारे गुरुजी में एक हिस्ट्री, एक गल्प बोला, हिस्ट्री बोला कि एक अमीर, बहुत बड़ा अमीर आदमी था, करोड़ करोड़ रुपया, बहुत दौलत था उसके पास. तो दौलत, बहुत दौलत है, लेकिन उसका घर का बहुत आसक्ति है. एक खूप श्रीमंत माणूस होता, त्याच्याकडे खूप धन दौलत होती, पण तो आपल्या घराप्रती खूप आसक्त होता. तो वो मर गया. मरने का बाद उनको घर का बहुत आसक्ति है, इसलिए वो घर का नजदीक किसी को एक वो क्या बोला, मुची का घर का बेटा मान के जन्म दिया. जेव्हा तो धनाढ्य व्यक्ती जेव्हा तो मरण पावला तेव्हा एका चांभाराच्या घरामध्ये त्याचा जन्म झाला. और वो मुची जन्म लेने के बाद वो हर दिन क्यों नहीं, एक घर का आसक्ति है, इसलिए वो इस घर का आ जाता. मग त्याच्यानंतर त्याचं अगोदरच्या घरामध्ये ज्याची आसक्ती होती तो दुसऱ्या घरात, चांभाराच्या घरात जन्माला आलेला, त्याच्यामुळं त्याचं मन सतत त्या घरामध्ये धावत होतं, त्याची आसक्ती तिथे अडकली होती. और आके बोला ये हमारा वाइफ है, ये हमारा बेटा है, ये हमारा बेटी है, ये हमारा खटिया है, हम इधर बैठता था. ऐसे करके हर दिन बदलने लगा. तर तो रोज सांगायचा का हे माझं घर आहे, ही माझं मुलं आहेत, ही माझी बायको आहे, माझी धन संपत्ती आहे, असं तो रोज बोलत राहायचा. तो एक दिन वो जमींदार का जो लड़का था वो तो बड़ा है, तो उसको एक दिन इतना वो चप्पल उतार के इतना पिटाई लगाया तो रोने बाहर निकल गई. वो ऐसे पिटाई करके बाहर भागा दी. त्या जमीनदाराचा जो मुलगा होता, तो जमीनदाराचा मृत्यू पावला, पण जमीनदाराचा मुलगा आता म्हातारा झाला होता. जेव्हा त्याने ते ऐकलं तेव्हा त्याला खूप राग आला आणि त्यांनी चप्पल काढून त्याला चप्पलाने खूप मारलं. तेव्हा तो साईडला जाऊन रडायला लागला. तो जब बाहर जाके रोने लगा तो सब लोग बोल रहे अरे क्यों ये बात, छोटा बच्चा को क्यों ये बोला, क्यों ये आदमी क्यों मारा इसको. तो सबको कुछ दुख हो रहा है. बाकी सगळ्या लोकांना बघून सगळं खूप दुःख झालं की या छोट्या मुलाला तुम्ही का मारलं. लेकिन एक शांत आदमी उस रोड से जा रहा है. एक शांत व्यक्ती त्या रस्त्याने जात होता, त्याने ते बघितलं. लेकिन वो शांत आदमी वो देखकर उसको कुछ क्या बोलते हैं, उसको कुछ नहीं समझ नहीं, उसको कुछ कंप्रेशन नहीं हुआ. कंप्रेशन मीन्स उसको दुख नहीं हुआ. त्यावेळेस त्या माणसाला त्याने ते बघितलं की एवढं त्याला मारलं आणि त्याला दुःख झालं, पण ते बघून त्याला दुःख नाही झालं. तो वो लोग ऐसे हंसने लगे आणि तो मनातल्या मनात हसायला लागला.
तो दूसरा एक आदमी देखा, सबको कुछ दुख हो रहा है लेकिन ये शांत को कुछ तो नहीं हो रहा है. त्या लोकांनी बघितलं की सगळ्यांना ते बघून दुःख झालं, पण ह्या व्यक्तीला काही दुःख नाही झालं, हा हसत होता. तो एक आदमी वो शांत को पीछे पीछे जा रहा है और शांत को बोला, अच्छा शांत आदमी, आप तो सब कुछ देखकर सबको दुख लगा लेकिन आपको क्यों नहीं लगा? त्याच्यातला जो एक व्यक्ती होता त्यांनी त्या माणसाचा त्याचा पाठलाग केला आणि त्याच्यानंतर त्याला थांबून विचारलं की ते सगळं दृश्य बघून तुम्हाला दुःख झालं, पण सगळ्यांना दुःख झालं, पण तुम्ही का नाही दुःखी झाला? तो बोला, देखो भाई तुम चला जाओ, क्यों नहीं, तुम्हारा ये विश्वास नहीं होगा, हम जो बता रहे और हम जो सोच रहे तुम्हारा ये विश्वास नहीं होगा. त्याने सांगितलं का जर ते खरी हकीकत सांगितली तर तुम्हाला विश्वास होणार नाही, म्हणून तुम्ही जा, तुमचा विश्वास नाही आहे. लेकिन वो तो नाछोड़ बंदा है, उसको पकड़ के बोला, आप बोलिए ना, कृपा करके बोलिए, आप क्या देखा, आप प्लीज अब बोलिए. त्याने मग हट्ट केला की नाही मला तुम्ही सांगा काय नेमकं काय हकीकत आहे. तो वो शांत आदमी ने, क्यों नहीं, शांत आदमी त्रिकालोक हो सकते, वो अतीत वर्तमान और भविष्य बोल सकते, वो पिछले जन्म क्या था उसको मालूम पड़ गया. मग त्या संत व्यक्ती तो त्रिकालदर्शी होता, त्याला सगळं ज्ञात होतं, त्याने त्याच्या मागच्या जन्माचं पण त्यांनी जाणून घेतलं होतं, म्हणून त्याला सगळं माहीत होतं. तो बोलने लगा, वो जो लड़का आप लोग देख रहे हैं वो एक्चुअली वो क्या है, उसका वो जो बेटा उसको मारा चप्पल से, वो उसको पिताजी था पहला जन्म. त्याने सांगितलं का ते तो जो ज्या लहान जो मुलगा आहे त्याला ज्याने मारलं त्याचा तो मागच्या जन्माचा तो त्याचा वडील होता. तो क्या है, उनका आसक्ति था घर का अंदर, और इसलिए वो दूसरा जन्म ले आया और चावल का क्या बोलते हैं मुच्ची का लड़का हो गया आया, लेकिन उनका आसक्ति घर का अंदर है. कारण त्याचं आसक्ती त्या घरामध्ये होतं, त्याचं मन पूर्ण त्याच्या घरामध्ये गुंतलं होतं, म्हणून दुसऱ्या जन्मी तो जरी चांभाराच्या घरात जन्माला आला तरी पण त्याचं मन जे आहे त्या घरामध्ये गुंतलेलं होतं, पूर्ण आसक्ती झालेलं होतं. तो शास्त्र में ऐसे लिखा है, मयाशक्त मना पटतो, हे अर्जुन तुम मेरा आसक्ति हो जाए, भगवान का आसक्ति होना चाहिए, हमको सबको भगवान का आसक्ति होना चाहिए. शास्त्रामध्ये असं म्हटलंय, मयासक्त मनापार्थ, की हे अर्जुना तुम्ही माझ्यावर आसक्त व्हा, भगवंत स्वतःवर म्हणजे इकडे तिकडे आसक्त न होता भगवंतावर आसक्त होण्यासाठी सांगितलं. तो कोई इस संसार का अंदर आसक्ति अपना बेटा को, बेटी को, हस्बैंड को, वाइफ को, घर को आसक्त हो जाता, दूसरा जन्म लेके इस संसार में दोबारा आएगा. लेकिन मनुष्य नहीं, कुत्ता भी और बिल्ली और ये वो. आपण संसारामध्ये आपल्या मुलांवर, बाळांवर किंवा इतर आपल्या सगळे सोयींवर सगळ्यांवर आसक्त होतो, पण आपण मेल्यानंतर परत अजून तिथंच नाही, आपण दुसरीकडे जाऊ. तो हमारा क्या काम करना है, भगवान का आसक्ति वृद्धि करना चाहिए. आपल्याला भगवंताप्रती आसक्ती वाढवली पाहिजे, क्यों ना हमारा अंतिम भगवान का धाम जाना है. कारण शेवटी आपल्याला भगवंताच्या धामात जायचं आहे. क्यों नहीं, इस संसार का अंदर बहुत दुख है, बहुत परेशानी है. संसारामध्ये खूप कष्ट आहे, खूप दुःख आहे. ये शास्त्र में ऐसे लिखा है, भगवान श्री कृष्ण ने बताया, इस संसार दुःखालयम अशाश्वतम, इस संसार का अंदर हर टाइम दुख है, कोई सुख नहीं है. भगवंताने शास्त्रामध्ये सगळं लिहून ठेवलंय, तर हे संसार हे दुःखालय आहे, ह्या ठिकाणी सुख नाही आहे, इथं फक्त दुःखच आहे. लेकिन हम लोग सब क्या चाहता था, इस संसार का अंदर सुख लेने के लिए चाहते, पण तरी पण आपण या संसारामध्ये सुख शोधत फिरतोय, सुख आपल्या हाती लागत नाही. इस संसार का बिल्कुल सुख नहीं है. संसारात बिलकुल सुख नाहीच आहे. क्या है, हमारा भगवान का सेवा करने से सुख मिलता है. आणि खरं जर आपल्याला सुख पाहिजे तर भगवंतांची सेवा केला, भगवत भक्तांची सेवा केली तर आपल्याला खरं सुख होणार. क्योंकि इस संसार का अंदर आप किसी को सुखी करने के लिए जितना भी काम करोगी और जितना भी संतुष्ट करने की काम करोगी, वो कभी नहीं आपको सुखी होता है. या संसारामध्ये इतर कोणालाही आपण कितीही संतुष्ट करायचा प्रयत्न केला, कितीही काबाड केलं तरी पण ते व्यक्ती संतुष्ट होणार नाही. क्योंकि इस संसार का काम क्या है, इस संसार का काम है वो सब चीटिंग करना. कारण हा संसार सगळं चिटिंग म्हणजे कपट संसारामध्ये खूप कपट भरलेलं आहे सगळं. क्यों नहीं, हम किसी को प्यार करता था, लेकिन वो लोग मेरे प्यार कैसे है वो समझता नहीं. कारण आपण दुसऱ्यावर जीव लावतो, आपण प्रेम करतो, पण कोणालाही आपल्या प्रेमाची कदर नाही आहे. हम लोग हमारा पिताजी को, हमारा मम्मी को, हमारा सबको प्यार करते थे, लेकिन वो लोग क्या है, वो लॉन्ग टाइम रुकेगा नहीं. आपण सगळ्यांवर प्रेम करतो, आईवर किंवा मुलावर प्रेम करतो, पण ते काही पूर्ण शाश्वत नाही आहे.
हमारा पिताजी का जो पिताजी है, मम्मी है और सब लोग है संसार का अंदर, आप लोग सब प्यार करते हैं, लेकिन वो ज़्यादा दिन रुकेगा नहीं, लेकिन उसके बाद किसका प्यार करेंगे? आपण सगळ्यांवर प्रेम करतो, आईवर करतो, मुलावर करतो, बायकोवर करतो, पण ते टेम्पररी आहे, फार काळ टिकणारं नाही आहे. मग नंतर तुम्ही कोणावर प्रेम करणार? लेकिन भगवान के साथ संबंध से ऐसे होता है कि इस जन्म का आपका शांति मिलेगा और इसके बाद जब आप मर जाएंगे तब भी भगवान का धाम जाके उधर भी हमारा शांति मिलेगी. पण या भगवंतांशी संबंध असा आहे की या इथे पण तुम्ही संबंध स्थापित करा आणि मेल्यानंतर पण तुम्ही भगवत धामात जाऊन भगवंतांशी शाश्वत संबंध ठेवू शकता. तो हमारा क्या करना चाहिए? मग आपल्याला काय करायला पाहिजे? आपण हमारा भगवान का भक्ति करना चाहिए और प्रेम करना चाहिए और इस संसार का अंदर चाहिए. कौन सा? मग आपण काय केलं पाहिजे? आपणच विचार केला पाहिजे का या संसारावर प्रेम केलं पाहिजे की भगवंतावर प्रेम केलं पाहिजे? शास्त्र में ऐसे ही लिखा है, भगवान के साथ प्रेम का संबंध होता है, ये जीव का साथ नहीं होता, क्योंकि जीव और प्रेम का क्या भाव है उसको मालूम नहीं, वो सात्व का साथ संबंध होता है. शास्त्रामध्ये लिहिलं आहे की भगवंतावर प्रेम केलं, कारण या संसारामध्ये जो जीव आहे त्याच्यावर प्रेम केलं तर ते शाश्वत नाही. इस संसार का किसी का साथ किसके संबंध क्या है? देना पाओ, गिव एंड टेक एंड पॉलिसी. क्या बोलते हैं, आप कुछ दे सकते हैं तो उस लोग हमारे को दे, हम दे देंगे तो वो हमारा साथ. या संसारामध्ये जे प्रेम करण्याचं जे वृत्ती आहे ती एक व्यापारासारखी आहे. आपण जर दुसऱ्यावर प्रेम केलं तरच आपल्यावर प्रेम मिळणार, आपल्याला दुसरं राग केलं तर आपल्याला राग मिळेल. इसलिए हमारा भगवान के साथ संबंध करना चाहिए. चैतन्य महाप्रभु कलियुग का अंदर आया, म्हणून आपण या भगवंतावर प्रेम केलं पाहिजे. यासाठी चैतन्य महाप्रभू कलियुगामध्ये अवतरित झाले. और कलियुग का अंदर आके देखा, इस एक कलियुग का आदमी, शास्त्र में व्यासदेव ने व्यास गुफा पे 5000 साल पहला लिखा. याच्या अगोदर व्यासदेवांनी 5000 वर्षापूर्वी हे सगळं लिहून ठेवलं. तो लिखा कि प्राण अल्प आयुष्य सभ्य कलहस्मिन जुगे जना मंद सुमंद मतायो मंद भाग्य ही उपद्रव. इस कलियुग का आदमी वो उम्र कम हो गया. शास्त्रामध्ये लिहून ठेवले मंदासो मंद मतोय मंद भाग्य हिपत होता की याचं आयु खूप कमी आहे. क्यों नहीं, 100 वर्ष का उम्र था, लेकिन अभी तो 100 वर्ष कोई आदमी संसार के अंदर रुकता है. आता जास्त काळ टिकू शकत नाही. ठीक आहे. तो 100 वर्ष कोई आदमी रुकता नहीं. और इसका साथ साथ भी क्या है, उसको क्या प्राण अल्प आयुष्य कलहस्मिन मीन्स सबको साथ सबका लड़ाई लग जाता है, कलह हो जाता है. कारण या कलियुगाचा प्रभावच आहे की इथं फक्त झगडाळू आहे, सगळ्यांची आपली भांडणं होतात. कलह मंद सुमंद, कभी अच्छा है कभी मंदा है. कारण स्मरणशक्ती पण नाही आहे, एकदम मंद बुद्धी आहे. और रोग व्याधि मीन्स वो बहुत बीमारी है.